ऐ ए अरे इकडे पाय ना रे. अरे मी काय म्हणतो, या प्रश्नाचं उत्तर सांग ना मला एकदा एवढं. अरे सांग ना गड्या. मला काय विचार तू 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 आली ना, जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा मार उन्हाळक्या करत जाई ना. आता कशाला विचार तू मला. ए चिंगे चिंगे सांग ना त्याला सांगा लाव ना उलसक. अरे उलसक पासिंग पुरतं तरी सांग म्हणा. पासिंग पुरतं. अरे पास तरी झालं पाहिजे रे बाबा, पेपर आहेत. हो मी काय सांगू, ते मलाच नाही दाखवून राहिला. मी तर त्याच्या टेबलावर बसले पण माझ्याकडे पास पण नाही ढुंकून. आपल्याला तर काही देवच नाही भाऊ, पास हो का नापास हो. मा बाप म्हणे फक्त 12वी लोक जाय नसता नाव आले मग देऊ राजकारणात टाकून. आपल्याला पुढच्या वर्षी लगे तालुका अध्यक्षाचं पद आहे, त्याच्यामुळे पेपराची काही घेण देण नाही. ए भाऊ लिहा बरं तुम्ही तुमचं. मास्तरनं जर पाहिलं ना तर मग आपण पेपर हिसकून घेईन. ह्या पाय मुकाट्यानं सांग बरं मला, नाही तर मग पाय तू बाहेर आला की कुताडतोच तुला धरून. तू काय कुताडतो, आज मा बाप माझ्या संग येईल, मा बापालाच सांगून देईन. बापा यावर्षी लय स्ट्रिक केलं ना, काय कॉप्या नाही काय नाही, काय करावं आता काही सुचूनच नाही राहिलं बाबा. हो ना बापा, पास होतो का नाही का, नाही तर मा बाप लय कुताडणार मला घरी गेल्यावर आता. ए संजय सांगणार आहे जरा. अरे आपण सोबती नाही का. अरे उली सांगितलं पासिंग पुरतं तर काय होतंय. सांग बाबा, या प्रश्नाचं उत्तर सांग. 2-4 प्रश्नाचं पास जरी झालं तरी भक्कम झाला बाबा. ते सांगणारच नाही ते. त्याला वाटतं मी लयच हुशार आहे. याची हुशारकीच काढावं लागते रे एकदा. या पाय मला धमकी देऊ नको, नाही तर मी मास्तरला सांगितलं की. ए बरो काय मजमज चालू आहे रे तुमची. कवाचा पाहून राहिलो मजमज लिहा ना मुकाट्यानं ते पेपर. अहो सर मी नाही हे गण्याने हेच मला विचारून राहिले, मला कॉप्या दे म्हणतात, मला तो पेपर पाहू दे म्हणतात. ए गण्या ये ना गुपचूप. अभ्यासाच्या नावानं तर बोंब येतो यावाली. आता फाटली का चांगली. अहो सर सगळे पोरं म्हणत जाते कॉपी सेंटर आहे म्हणून मी इथं ऍडमिशन घेतली. पण या वर्षी तर काहीच चालून नाही राहिलं. आता काय करावं सांगा ना सर. उलचक सांगा ना बाबा, पासिंग पुरतं तरी सांगा. नाही रे बाबा, या वर्षी लय स्ट्रिक सेंटर आहे, मला काही घेण नाही. तुम्ही पास व्हा का नापास व्हा, मला काही मी नोकरी नाही गमवायची. जा लिहायचं तर लिहा, नाही तर राहू द्या बाबा तिकडं. ओ सर अहो मा पप्पाने सांगितलं बरं तुम्हाला, ते पासिंग पुरतं काम करायचं तेवढं. ते आणा भाऊ द्या 2-4 कॉप्या, मग लिहू द्या पासिंग पुरतं. हे घ्या लिहा बापा गुपचूप, पण कोणाला सांगू नका बरं. कॉप्या दिल्या म्हणून, नाही तर नोकरी जाईल बापा. मी इकडून त्या बापाचा धाक आणि तिकडून नोकरीचा धाक. आणि आता काही मी वर्गावर येणार नाही. मी सांगतो जे लिहायचं ते लिहा, पास व्हा का नापास व्हा. जमलं मायला आता. पासिंग पुरतं तरी आलं बाबा. जाऊ दे बाबा तिकडे, नको सांगू म्हणा. येले मोठा झाला आपला हुशार क्या गाजवणारा. अरे मला दाखव ना उलचक, थांब ना. हा एक कॉपी तू लिही, एक मी लिहितो. आणि तू झाली की मला दे, मी झाली की तुला देतो. बाबा बरं झालं मास्तर आला, नाही तर काय खरं नव्हतं आपलं. 100% नापासच होत होतं. मा बापानं तर लय आणला असतं मला नापास झाल्यावर.